पुढं पाऊस पडेल की नाही हा कुठलाही ज्योतिषी सांगू शकत नाही. आपल्याला ज्यावेळेस समस्या भेडसावतात त्याच वेळी आपण त्याचा विचार करतो. खूप हास्यास्पद गोष्ट आहे. सावध ऐका पुढच्या हाका. निसर्ग वारंवार आपल्याला सूचित करतो. पाण्याची गंभीर समस्या त्याचेच हे परिणाम आहे की पाऊस वेळेवर न येणं. हे माणसांना प्यायलाच पाणी नसेल तर उद्योगांना कुठून पाणी मिळणार? मंडळी, हा खडकवासला धरणाचा पाणी साठा आहे. या धरणातून पुणेकरांना पिण्याचं पाणी दिलं जातं आणि आज सोमवार आहे, 15 जून आहे आणि आजपासून पुणेकरांना दिवसाआड पाणी मिळणार आहे. आणि म्हणून आज आपण इथं आलोय. नेमकी धरणातल्या पाणी साठ्याची काय परिस्थिती आहे ही तुम्हाला वास्तव स्वरूप त्याचं दाखवावं. तुम्हाला दिसेल, इथून पाणी दिसतंय, परंतु आपल्याला माहिती आहे की खडकवासला धरणामध्ये आपल्या या धरणाच्या वरती पानशेतचं धरण आहे, त्याच्यावर वरसगाव आहे, टेमघर आहे आणि ह्या धरणातून इथं पाणी येतं आणि मग ते पुणे शहराला पिण्याचा पाणी पुरवठा होतो. फक्त पुणे शहरच नाही तर पुणे जिल्ह्यातलं हवेली तालुका असेल, दौंड तालुका असेल, बारामती तालुका असेल, इंदापूर तालुका असेल, या तालुक्यातल्या काही भागांना या धरणातून शेतीसाठी सुद्धा पाणी जातं आणि पिण्यासाठी सुद्धा पाणी. आणि तुम्ही बातमी वाचली असेल, ऐकली असेल किंवा तुम्हाला कोणीतरी सांगितलं असेल की 31 ऑगस्ट पर्यंत आता पावसानं तर दडी मारलेली आहे. पाऊस लांबलाय, एल निनोचा परिणाम जाणवतोय आणि त्यामुळं आता राज्य सरकारनं धरण साठ्यामध्ये जे पाणी आहे ते फक्त आता 31 ऑगस्ट पर्यंत पिण्यासाठीच ते वापरायचं असा निर्णय घेतलेला. त्यामुळे आता इथून पुढं धरणातल्या पाण्यातून शेतीला पाणी पुरवठा केला जाणार नाही, फक्त तो पिण्यासाठी वापरायचा. पण काय परिस्थिती आहे, ही परिस्थिती आपल्यावर का ओढावली याचा विचार आपण फक्त पाण्याची ज्यावेळेस कमतरता भासते ना त्याच वेळी विचार करा. खूप हास्यास्पद गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस समस्या भेडसावतात त्याच वेळी आपण त्याचा विचार करतो. पण पर्यावरण, निसर्ग हा खूप सावधपणे गंभीर अशा हाका देतोय. पण ते आपल्याला ऐकू येत आहेत का? हे सावध ऐका पुढच्या हाका असं म्हटलं जातं, पण आपण हाका आपल्याला आवाजच येत नाही. आणि पर्यावरण तर वारंवार, निसर्ग वारंवार आपल्याला सूचित करतो. आता ही पाण्याची गंभीर समस्या. मला सांगा, आपण आपण सुट्टी घेतो, आराम करतो. एखाद्या वेळी जर वरुण राजानं ठरवलं किंवा सूर्यानं ठरवलं की या वर्षी जरा थोडा आराम करू, सुट्टी घेऊ, चालेल का? खरं तर निसर्ग असं काय आराम सुट्ट्या घेत नाही, हे वास्तव आहे. परंतु त्याला सुट्टी घ्यायला आपण भाग पाडतोय का? आपण म्हणजे माणूस. कारण निसर्गावर खूप अतिक्रमण आपण करतोय, पर्यावरणाचा ऱ्हास करतो आणि त्याचेच हे परिणाम आहे की पाऊस वेळेवर न येणं, हिवाळ्यामध्ये अति थंडी पडणं किंवा बर्फाचा वर्षाव होणं, बर्फवृष्टी होणं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या आपण पर्यावरणावरती आपण मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण करतो. काय परिस्थिती आहे आता महाराष्ट्रातली मी तुम्हाला आकडेवारी सांगतो. खरं तर म्हणजे आता पुण्याचा जो हे पाणी पुरवठा करणारं धरण आहे, हे 14.5% फक्त पाणी आपल्याला शिल्लक राहिलेलं आहे. ही धरणं 100% भरलेली असतात, त्यातला केवळ 100% एवढा पाणी साठा आता म्हणजे त्यातला केवळ 14.5% आपल्याला पाणी साठा शिल्लक आहे. हीच परिस्थिती मुंबईची आहे. मुंबईला जी 7 धरणामधून जे पाणी पुरवठा केला जातो तिथं फक्त 13.5% पाणी शिल्लक आहे. मराठवाड्यातली हीच परिस्थिती आहे, विदर्भातली हीच परिस्थिती आहे. मी तुम्हाला विभागनिहाय थोडीशी आकडेवारी मी सांगतो की नागपूर विभागामध्ये आता साधारणपणे 36.5% इतका पाणी साठा आहे. अमरावती विभागामध्ये 38%, छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 27, म्हणजे साधारणपणे 28%, नाशिकमध्ये 25%, पुणे विभागात 14.5%, कोकण विभागात साधारणपणे 31% आणि एकूण महाराष्ट्राचा जर विचार केला तर जवळपास 25%च्या आसपास हा पाणी साठा उपलब्ध. खरंच जर एल निनोचा हा
जो इफेक्ट आहे हा जर वाढला, म्हणजे एल निनो हा हा आता विचारामध्ये होता, तर काही म्हणजे काल परवा अशी चर्चा की अफगाणिस्तानमध्ये जे काही गरम वारे वाहत आहेत त्याच्यामुळं आता मान्सून आपल्याकडे पुढं सरकत नाही. असे जर परिणाम, असे जर हवामान मधले जे बदल आहेत हे जर गंभीर स्वरूपामध्ये जर आले, तर आपलं कसं होणार या विचारानंच खरं तर आपल्या घशाला कोरड पडतं. म्हणजे इतकी परिस्थिती गंभीर आहे, पण आपण विचार करतोय का? आपण पर्यावरणाचा विचार करतो. खरं तर आज खडकवासला धरणावर येण्याचं कारण तुम्हाला धरण दाखवून हा तर होताच, पण आपण पाण्याच्या बाबतीमध्ये, पर्यावरणाच्या बाबतीमध्ये, एकूणच निसर्गाच्या बाबतीमध्ये आपण गंभीर होणार आहे का? आपली धोरणं कशी आखली जातात? म्हणजे अगदी केंद्र सरकारपासून, राज्य सरकारपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत, आपल्या घरापर्यंत आपण आपल्या जगण्यामध्ये आपण हे पर्यावरणाबद्दल किती सजगतेनं वागतो, बोलतो. फक्त बोलून होणारच नाही. आपल्या आचरणामध्ये ह्या गोष्टी आणाव्या लागतात आणि तुम्हा आम्हाला सगळ्यांना आणावं लागतं. जग जगाच्या पातळीवरती विचार करतं, परंतु अंमलबजावणी किती आहे? खरं तर हे सगळे हवामानीय बदल जे आहेत हे जगभर आहे आणि त्याचे परिणाम आता आपल्याला पण भेडसावतात. आता शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे? शेतामधली उभी पिकं जळून गेली. म्हणजे आपल्याला अन्नधान्याची कमतरता 100% भासली. बरोबर. उद्योगांना पाणी मिळणार नाही. आता परिस्थिती अशी होती की मराठवाड्यातले छत्रपती संभाजीनगर जे आहे, तिथले उद्योगधंदे बंद पडतील जर पाऊस लवकर नाही पडला तर. 2,500 उद्योग जर बंद पडले तर तिथल्या कामगारांची उपासमार होणार. हे माणसांना प्यायलाच पाणी नसेल तर उद्योगांना कुठून पाणी मिळणार? हीच परिस्थिती पुण्यामध्ये पण असेल, हीच परिस्थिती मुंबईमध्ये असेल, हीच परिस्थिती तुमच्या आमच्या सर्वांच्या गावांमध्ये असेल. अशी जर परिस्थिती राहील तर आपण केवळ फक्त आता पाऊस लांबलाय म्हणून पुणे महापालिकेनं निर्णय जाहीर केला की आता पुण्यामध्ये दिवसाआड पाणी पुरवठा करणार आणि म्हणून पाणी कपात सुरू झाली. काही लोकांनी सांगितलं की अरे आता पाऊस पडेल की मग कशाला लगेचच आपल्याला पाणी कपात करायची, अजून तर धरणामध्ये पाणी शिल्लक आहे. किती पाणी शिल्लक आहे? 14.5%. पण तेच पुरवून म्हणजे पुढं पाऊस पडेल की नाही हा कुठलाही ज्योतिषी सांगू शकत नाही, कारण आतापर्यंत दिलेल्या अनेक ज्योतिषांनी अंदाज खोटे ठरलेले आहेत. त्यामुळं परिस्थिती गंभीर आहे. पाणी जपून वापरावं लागेल. निसर्गाचा ऱ्हास हा टाळावा लागेल. तुमच्या आमच्या जगण्यामध्ये असे बदल करावे लागतील की ज्यातून पर्यावरणाचा ऱ्हास हा होणार नाही. त्यामुळं काळजी घ्यावी लागणार आहे. तुम्ही आम्ही घरामध्ये पाणी किती वापरतो, कसं वापरतो याचा विचार गांभीर्यानं करावा लागेल. त्यामुळं पाणी संकट आहे आणि पाणी संकट असल्यामुळं सर्वांनीच एकत्रितपणे याचा विचार करायला आपल्याला लागेलच आणि पाणी जपून वापरावं लागेल. तुम्हाला पाणी संकटामध्ये आता काय काय काळजी आपण खरं तर घेतली पाहिजे. एकच काळजी नसेल. तुम्हाला नेमकं काय काय वाटतं याविषयी हे व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला जरूर कळवा. उपाय सुचवा आणि जेणेकरून लोकांपर्यंत ते पोहोचतील. आणि फॉर द पीपल न्यूजवरचे नवनवीन व्हिडिओ असेच जे येणार आहेत ते पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. कॅमेरामन अनिल गजालेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज.